तर मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। रोहित पवार आरोपी नाहीत असा त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद। तर वकिलांचा युक्तिवाद हा कोर्टाने मान्य केलाय, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून कथित शिखर बँक घोटाळा प्रकरण याबद्दल चर्चा सुरू होती आणि त्यानंतर रोहित पवारांना आज त्या संदर्भामध्ये जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। रोहित पवार आरोपी नाहीत असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला होता आणि कोर्टामध्ये हा युक्तिवाद मान्य करण्यात आलेला आहे। तर कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। कबूतरखान्याचा मुद्दा राजकीय आहे, जाणीवपूर्वक हे वाद घडवले जात आहेत। माणसांपेक्षा कबूतर महत्त्वाची आहेत का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला। तर मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रयत्न आहे असाही टोला लगावला। मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनी टोला लगावलाय। सरकार नको तिथे भीती दाखवतं, अर्बन नक्षलापेक्षा इथे शिस्त लावण्याची जास्त गरज आहे असा सल्लाही त्यांनी दिला। मुंबईतील खड्डेमय रस्त्यांवरून राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। रस्ता बनवणं हा आपल्याकडे एक धंदा झालाय, नवे रस्ते बांधण्यासाठी पुन्हा कंत्राट काढले जातात असं म्हणत राज ठाकरेंनी टोला लगावलाय। राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली। राज्यातील पुनर्विकास प्रकल्पासह पार्किंगच्या मुद्द्यावर आणि मूलभूत प्रश्नांवर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पार्किंग संदर्भात आराखडाही दिलाय। टाउन प्लॅनिंगच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे। सरकारने युद्ध पातळीवर उपाययोजना कराव्यात आणि त्यात तज्ज्ञांचीही मदत घ्यावी। जर गोष्टी हाताबाहेर गेल्या तर परिस्थिती आणखीनच बिघडू शकते असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिलाय। सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे कोणतेही नेते मुख्यमंत्र्यांना कधीही भेटू शकतात, त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ लावण्याचं कारण नाही। राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीनंतर सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्र्यांसह राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला। उपराष्ट्रपती निवडणुकीसंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीसंदर्भात चर्चा केली अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। कन्नड तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायतीने लोकनियुक्त सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मांडत त्यांचा पराभव केलाय। त्यामुळे 2.5 वर्षांनी सरपंच पदावरून त्यांना पायउतार व्हावं लागलं। कृषी खात्यात झालेल्या कथित घोटाळ्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती। तर दमानियांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते। या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील सुरत चेन्नई महामार्ग प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेली बिनशेती भूखंडांना योग्य भरपाई देण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदेंनी केली आहे। या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेत त्यांना निवेदन देण्यात आलंय।